नमस्कार मित्रांनो, मराठी चर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की MST CETच्या एक्झाममध्ये जर कमी पर्सेंटाईल पडले असतील तर आपण काय करू शकतो. आता कमी पर्सेंटाईल पडूनही CS किंवा IT घ्यायचं असेल तर चांगलं कॉलेज मिळणं थोडं अवघड आहे. कारण तुम्हाला CS किंवा IT इंजिनिअरिंगसाठी कमी पर्सेंटाईलचा कट ऑफ असल्याने कॉलेज तर मिळेल, परंतु त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट मिळणं थोडं कठीण जातं. त्यानंतर तुमचे पर्सेंटाईल कितीही असू द्या, तुम्हाला कॅप राऊंडसाठी अप्लाय करायचं आहे. तुम्ही ड्रॉप घ्यायचा जरी विचार करत असाल तरीही तुम्ही कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता. कारण कॅप राऊंड नंतर स्पॉट राऊंड असतो, ज्यामध्ये जर काही थोड्याफार चांगल्या कॉलेजेसमध्ये सीट्स असतील तर तिथे तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. पर्सेंटाईल कमी आले म्हणून लगेच निराश होऊ नका. तुम्हाला अजूनही बेस्ट कॉलेज मिळू शकतं. तर त्यासाठी तुम्हाला कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवायची आहे आणि शेवटच्या राऊंडपर्यंत प्रयत्न करत राहायचे आहेत. आणि तुम्हाला फार चांगलं कॉलेज नाही मिळालं तरी हरकत नाही, परंतु असं कॉलेज नक्कीच मिळेल की जिथे तुमचं पुढचं शिक्षण हे बेटर होऊ शकेल. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी चर्चा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.